विद्यार्थ्यांनो, चांदोबाच्या देशात ही छानशी कविता आपण शिकलेलो आहोत. तर आता या कवितेचा पान क्रमांक 73 वरील वर्गकार्य हा अभ्यास आपण करणार आहोत. तर तुम्ही तुमची मराठीची पुस्तकं काढा आणि पान क्रमांक 73 बघा. आता त्यातला पहिला प्रश्न वाचा. कविता चालीवर म्हण. आता ही जी कविता आहे ती तुम्हाला मी चालीवर कशी म्हणता येईल हे दाखवलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा ही कविता म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पुढचा प्रश्न. आकाशात गेल्यानंतर मूल काय काय करणार आहे ते सांग. आता त्या कवितेमध्ये जे काही वर्णन केलं आहे त्या वर्णनानुसार आकाशात गेल्यानंतर ते मूल काय काय करणार आहे. तर बघा आकाशात गेल्यानंतर मूल ढगांच्या गादीवर लोळणार आहे, चांदण्यांबरोबर लपाछपी खेळणार आहे, चांदोबाच्या मागे मागे धावणार आहे, चांदण्यांच्या पंक्तीला जेवायला बसणार आहे, चांदोबाशी गप्पा मारणार आहे आणि चांदोबाच्या पाठीवर बसून आकाशात फिरणार आहे. ठीक आहे. आता आधी अर्थातच हे समजवून घ्या सगळी उत्तरं, नंतर तुम्हाला ती वहीमध्ये लिहायची आहेत. तुम्हाला याची उत्तरं स्क्रीनवर दिसणार सुद्धा आहेत. आता पुढचा प्रश्न बघा. चांदोबा मुलाशी काय काय बोलणार आहे. आता या कवितेमध्ये मुलांचं जे काही स्वप्नरंजन सांगितलेलं आहे, अर्थातच ही सगळी कल्पना आहे बरं का. ते कल्पना केलेली आहे की ते मूल आकाशात जाईल, चांदण्यांच्या पंक्तीला जेवायला बसेल किंवा चांदोबाशी गप्पा मारेल. ही सगळी कवींची कल्पना आहे. मग या कल्पनेनुसार चांदोबा मुलाशी काय काय बोलणार आहे. तर ज्या वेळेला चांदोबाच्या मागे धावून किंवा चालून त्या मुलाचे पाय दुखतील त्यावेळेला चांदोबा त्याला विचारेल की दमलास का आणि माझ्या पाठीवर बस, आपण फिरायला जाऊया आणि आकाशगंगा जवळून पाहूया, असं चांदोबा मुलाशी बोलेल. आता पुढचा प्रश्न बघा. तुम्हाला इथे एक टेबल दिसतंय बरं का, आणि काय लिहिलाय प्रश्न. तक्त्यात सुचवल्याप्रमाणे शब्द लिही. आता इथे कवितेतील शब्द आणि माझे शब्द असे 2 छोटे छोटे टेबल दिसत आहेत, 2 छोटे तक्ते दिसत आहेत. तर आता आधी आपण कवितेतील शब्द बघूया बरं का. त्याच्यामध्ये उभे 2 कॉलम केलेले आहेत. एक आहे मूळ शब्द आणि दुसरा कॉलम आहे तयार झालेले शब्द. ठीक आहे. आता मूळ शब्द आहे झाड, आणि मग तयार झालेले शब्दामध्ये लिहिलेलं आहे जसे झाडावर. म्हणजे झाड जर मूळ शब्द असेल तर तयार कोणता शब्द करायचा आहे, झाडावर. दुसरं आहे आकाश, मग जसे आकाशात. तसं आता कवितेतले शब्द आपल्याला वापरायचे बरं का. हे लक्षात घ्या. आपल्या मनाने तयार करायचे नाही आहेत शब्द. कवितेमध्ये त्या शब्दासाठी काय तयार केला आहे शब्द तो वापरायचा आहे. आता पुढचं आहे ढग. मग काय येईल, ढगांच्या किंवा ढगांवर. ठीक आहे. कारण ढगसाठी हे दोनही शब्द आलेले आहेत कवितेमध्ये. त्याच्यानंतर घडी, घडीभर. चांदोबा, चांदोबाच्या किंवा चांदोबाशी. त्याच्यानंतर पंगत, पंगतीला. तयार झालेला शब्द काय आहे, पंगतीला. त्याच्यानंतर पोट, मग तयार झालेला शब्द काय आहे, पोटभर. आणि घर, घरासाठी काय शब्द तयार झाला आहे कवितेमध्ये, घरातल्या. ठीक आहे. लक्षात आलं तुमच्या. झाड झाडावर, आकाश आकाशात, ढग ढगांच्या किंवा ढगांवर, घडी घडीभर, चांदोबा चांदोबाच्या किंवा चांदोबाशी, पंगत पंगतीला, पोट पोटभर आणि घर घरातल्या. तर असा एक तक्ता आपण पूर्ण केला. आता हा जो शेजारचा तक्ता आहे तो पूर्ण रिकामा आहे आणि वरती काय लिहिलं आहे, माझे शब्द. आधीच्या तक्त्यामध्ये कवितेतील शब्द पाहिलेत, पण आता इथे तुम्हाला मूळ शब्द पण तुम्हीच सुचवायचा आहे आणि त्याच्यापासून कोणता तरी शब्द तुम्हीच तयार करायचा आहे जो अर्थपूर्ण असेल.
आता हा प्रश्न पूर्णपणे तुम्ही तुमच्या मनाने सोडवायचा आहे. याचं उत्तर मी स्क्रीनवर देणार नाही, पण तुम्हाला थोडं मार्गदर्शन होईल असं मी नक्की सांगेन. की बघा, आता मूळ शब्द समजा तुम्ही घेतला वही, तर मग तयार होणारा शब्द काय होऊ शकतो वहीपासून? की वहीमध्ये किंवा वहीवर, हो की नाही? त्याच्यानंतर आता समजा आपण मूळ शब्द घेऊया चष्मा. मग काय शब्द तयार होऊ शकतो त्यापासून? चष्म्याला, हो की नाही? त्याच्यानंतर आता समजा मूळ शब्द आपण घेऊया ताट. जेवायला बसतो ते ताट. मग कुठले शब्द तयार होऊ शकतात? ताटामध्ये, हो की नाही? त्याच्यानंतर समजा आता मूळ शब्द आपण जर घेतला अंगण, मग एखादा शब्द काय तयार होऊ शकतो? अंगणभर किंवा अंगणात. त्याच्यानंतर समजा आता मूळ शब्द आपण घेतला बाग, तर मग काय तयार शब्द होऊ शकतो एखादा? बागेमध्ये किंवा बागेत. तर असे तुम्ही मूळ शब्द तुम्हीच सुचवायचे आहेत आणि त्याच्यापासून नवीन अर्थपूर्ण शब्दसुद्धा तुम्हीच तयार करायचे आहेत. हा प्रश्न तुम्ही मनाने सोडवायचा आहे. आता पुढचा प्रश्न आहे, शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून पाटीवर लिही. जसे बसू, हसू. आता ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना पण तुम्हाला कवितेचा संदर्भ लागणार आहे, कारण की त्यांनी प्रश्नातच म्हणलं आहे की कवितेतील शब्दांच्या जोड्या लिहायच्या आहेत आपल्याला, ज्याचा शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा आहे. अर्थातच हे शब्द यमक जुळणारे शब्द असणार आहेत. बघा बरं, आता कवितेमध्ये असे कोणते शब्द आहेत? उडू पडू, लोळू खेळू, धावू जेवू, बोलू चालू, पाय काय. त्याच्यानंतर बसू आणि हसू हे त्यांनीच प्रश्नामध्ये दिलेलं आहे. आलं लक्षात? आता पुढचा प्रश्न आहे, एकच शब्द 2 वेळा येऊन तयार झालेले कवितेतील शब्द सांग. जेव्हा असे एकच शब्द 2 वेळेला येतात त्यावेळेला त्याला शब्दाची पुनरुक्ती म्हणतात बरं का. तर जसे मागे मागे, आता मागे हा शब्द परत एकदा आला आहे, मागे मागे. तर असे आपल्याला कवितेतले शब्द सांगायचे आहेत. येतील का तुम्हाला सांगता? बघा बरं, मऊ मऊ, त्याच्यानंतर चमचम, हो की नाही? तर हे शब्द, तेच शब्द परत 2 वेळेला येऊन तयार झालेले शब्द आहेत. आता शेवटचा प्रश्न, चांदोबाच्या पाठीवर बसून फिरायला मिळाले तर तू काय करशील ते सांग. आता जर खरंच तुम्हाला या कवितेत जी कल्पना केली आहे त्याप्रमाणे चांदोबाच्या पाठीवर बसून तुम्हाला आकाशात फिरायला मिळालं, तर तुम्ही काय काय कराल? काय काय मजा कराल? तुम्हाला कसं वाटेल चांदोबाच्या पाठीवर बसून फिरायला? या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे मनाने. याचं उत्तर मी तुम्हाला स्क्रीनवर देणार नाही, कारण की याचं उत्तर तुम्ही मनाने लिहायचं आहे. तर आजचा तुमचा अभ्यास काय आहे की चांदोबाच्या देशात या कवितेचा वर्गकार्य हा अभ्यास तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे.